ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲक्चुअली काल सेकंड टेस्ट टाकायचं मी थोडंसं गावाला गेलो होतो. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये. पण आता सेकंड टेस्ट सकाळी टाकलेली आहे. काल रात्रीच टाकली सेकंड टेस्ट. त्याचं अॅनालिसिस हे आता मी घेतोय. पण आज पुन्हा तिसरी टेस्ट येईल संध्याकाळी. एक 6-7 वाजता संध्याकाळी टेस्ट येईल आणि त्याचं अॅनालिसिससुद्धा लगेच रात्री येऊन जाईल. आणि उद्या मी लाईव्ह टेस्ट कंडक्ट करेल. लाईव्ह सकाळी 8 वाजता टेस्ट तुम्हाला अवेलेबल होईल आणि 9 वाजता माझं लाईव्ह अॅनालिसिस होईल उद्या, परवा आणि तेरवा अशी फ्रायडेपर्यंत मी 3 दिवस सलग टेस्ट आणि अॅनालिसिस घेणार आहे. आता ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट पाहिली असेल तुम्ही. प्रत्येक टेस्टमध्ये मी काय करतोय, क्वेश्चन्स बदलून देतोय. काही टेस्टमध्ये असे क्वेश्चन्स, काही टेस्टमध्ये तसे क्वेश्चन्स, काहीमध्ये थोडेसे डिफिकल्ट लेवल वाढवली आहे, काही टेस्टमध्ये थोडीशी कमी केली आहे. नवीन पॅटर्न जास्तीत जास्त इंट्रोड्यूस करायचा मी प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट मला महत्त्वाची आहे, की मी जे करतोय, याला तुमच्या एफर्ट्सची साथ पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की रोज टेस्ट सॉल्व्ह करणे आणि विथ दॅट अॅनालिसिस पाहणे. या 2 गोष्टी सलगपणे करायच्या. तुम्हाला चांगला स्कोर येवो अथवा न येवो, याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे लाईक करायला विसरायचं नाही लेक्चरला माझ्या. आणि जेही मी मेथड सांगेल तुम्हाला थोड्याशा समजून घ्या आणि अंडरस्टँड करायचं. फक्त माझ्या बोलण्यावर फोकस करा. मी काय बोलतोय, काय काय सांगतो या गोष्टीवर फोकस करा. बघा आता इथे तुम्ही जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट क्वेश्चन्सला सुरुवात करतो. इकडे बघा आता. आता हा क्वेश्चन कशावर आहे आपलं स्टार्टला कळत नाही, मे बी एक्झाम मध्ये गेल्यानंतर. इंटरनेट, बरोबर आहे. अवेअर झालेत लोक कशानं? हिडन कॉस्ट कशाच्या? डिजिटल एंगेजमेंट म्हणजे काय आता ते बी माहित नसलं आपल्याला. टेक्नॉलॉजीमुळे कम्युनिकेशन काय झाले, फास्टर झाले. बरं, इन्फॉर्मेशन आली आहे. बरं, इंडिव्हिज्युअल्स काय करतात, कॉन्स्टंट डिमांड येत आहे कशाची? डिव्हाइसची. डिस्कम्फर्ट यायला आहे. कुठलं? डिजिटल मिनिमलिझम. ओके. मिनिमल म्हणजे कमीत कमी डिजिटल वापर करायचा. बरं. ही टेक्नॉलॉजी शुड सर्व्ह ह्युमन गोल्स, डॉमिनेट नाही केलं पाहिजे. म्हणजे हा आपण जो जास्त वापर करतोय डिजिटल मीडियाचा, त्याच्याविषयी पॅसेज हा आहे. बरोबर आहे. तुम्ही डिजिटल मिनिमलिस्ट रिजेक्ट करतात मॉडर्न टूल्सला, असं नाहीये. ते म्हणतात की कॉन्शियस वापर करायला पाहिजे, थॉटफुल वापर करायला, लिमिटेड यूज करायला पाहिजे डिजिटल प्लॅटफॉर्मचा. म्हणजे अख्खा पॅसेज याच्याविषयी असणार आहे की बाबा कमीत कमी वापर करा. कोणाचं म्हणणं आहे डिजिटल मिनिमलिझमचं किंवा डिजिटल मिनिमल असते. ते म्हणतात की मिनिमल वापर करा. मग त्यामुळे तुमचं अटेन्शन पुन्हा वापस इम्प्रूव्ह होईल, तुमचं मेंटल वेलबिंग इम्प्रूव्ह होईल, डीपर रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतील. मग तो म्हणतो इथं कोणते डॉक्टर आरॉन मॅक्लॉइड आहे, ठीक आहे. यानं काहीतरी म्हणला होता की बाबा एक्सेसिव्ह स्क्रीन टाईमनं काहीतरी घोळ होतो. त्यानं आणखी म्हटलं की ऍक्च्युअल प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बरोबर आहे. ठीक आहे. डिजिटल ऍक्टिव्हिटीला आपण कन्फ्युज करतो ऍक्च्युअल प्रोडक्टिव्हिटीशी. बरोबर आहे. मग तो म्हणतो की मल्टिपल ऍप्स म्हणजे एफिशियंट असणं असं आहे. बरोबर आहे. तो तसं काय कॉन्स्टंट स्विचिंग प्रोड्युसेस काय म्हणतो अटेन्शन फ्रॅक्चर्स. म्हणजे तुमचं अटेन्शन काय होतं, ब्रेक होतं, स्मॉल ब्रेक होतं त्याच्यामध्ये. आणि मग तो म्हणतो की याच्यामुळे फ्रॅक्चर होतं, काय रेड्यूस होतं ब्रेनची ॲबिलिटी. बरोबर आहे. बरं, मग लिमिट होती क्रिएटिव्ह थिंकिंग, डीप वर्क होत नाही आपल्याकडनं. म्हणजे तो निगेटिव्ह सांगतोय आणि तो म्हणतो की हे डिजिटल मिनिमलिझम किती आवश्यक आहे. बरं, पुढे बघू. मग पुन्हा मॅक्लॉड काय म्हटला की कनेक्शन क्रिएटेड बाय डिजिटल कम्युनिकेशन. तो म्हणतो की जे कनेक्शन डिजिटलनं तयार होतं, डिजिटल इंटरॅक्शन होतात, लोक वाटतं खूप जास्त ऑनलाईन कॉन्टॅक्ट आहेत, पण तो म्हणतो ते खरं नाहीये. तो म्हणतो जितका जास्त टाइम इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट करतात ट्राईंग टू मेंटेन ऑनलाईन प्रेझेन्स, लेस टाइम ते रेडी करतात डेव्हलपिंग मिनिंगफुल ऑफलाईन रिलेशनशिप. म्हणजे ऑफलाईन रिलेशन जास्त इम्पॉर्टंट आहे ऑनलाईन पेक्षा. तो म्हणतो की प्रॅक्टिकल सोल्युशन देतं डिजिटल मिनिमम कशाला, त्या चॅलेंजला काउंटर करायला. तो म्हणतो स्ट्रॅटेजी काय आहे, 30 डे डिजिटल डिक्लटर. बरोबर आहे. ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स टेम्पररी रिमूव्ह करतात सगळे डिजिटल टूल्स नॉन एसेन्शियल. गोल हा नाही परमनंटली एलिमिनेट करा, काढून टाका हे टूल्स. ठीक आहे. तो म्हणतो की ऑब्झर्व करा की तुमचे माइंड्स रुटीन्स कशी शिफ्ट होतात जेव्हा कॉन्स्टंटली तुम्ही मेंबर्स फॅमिली मेंबर्स राहता वगैरे. ठीक आहे. कुठलं आहे की एस्टॅब्लिशिंग क्लिअर डिजिटल बाउंड्रीज. तो म्हणतो क्रिएटिंग टेक फ्री झोन्स क्रिएट करा, स्पेसिफिक टाइम ठेवा मेसेज चेक करायला, लिमिट करा तुमचा स्क्रीन यूज बेड टाइमच्या आधी. मग ह्या जर हॅबिट्स केल्या तर पीसफुल राहता हाऊस होल्ड. तो म्हणतो की चिल्ड्रनला तर रिड्यूस करायलाच पाहिजे एक्सपोजर हे. ठीक आहे. बरं, मग त्याची इमॅजिनेशन फोकस वगैरे वाढतो त्यांचा. बरं, पुढे तो म्हणतो की क्रिटिक्स आर्ग्यू करतात की डिजिटल मिनिमम हा अनरिअलिस्टिक आहे, कारण मॉडर्न जॉब्सला खूप जास्त टेक्नॉलॉजी लागते. तरी तो म्हणतो सपोर्टर्स काउंटर करतात की फिलॉसॉफी डज नॉट रिजेक्ट डिजिटल टूल्स. पूर्ण रिजेक्ट करत नाही,
यूज करा म्हणते ते कशासाठी? सिलेक्टिव्ह आणि पर्पजफुली. त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्टंट अवेलेबल पेक्षा थोडंसं सिलेक्टिव्ह एंगेजमेंट करा द्यायची. इमोशनल बॅलन्स चांगला राहतो तुमचा, क्वालिटी वर्क राहतं तुमचं. बरोबर आहे? हां, एवढं आहे. ओके, ठीक आहे. व्हॉटएव्हर. पहिलं बघा आता. आयडिया काय डिजिटल मिनिमलायझेशन, की कमीत कमी यूज करायचा डिजिटलचा, सिलेक्टिव्ह यूज करायचा. बरं, कुठे दिलेलं आहे? इट प्रमोट्स अ डेलिबरेट अँड केअरफुली कंट्रोल्ड यूज ऑफ टेक्नॉलॉजी. डिव्हाइसेस सपोर्ट पर्सनल गोल्स इन्स्टेड ऑफ डॉमिनेटिंग एव्हरीडे लाईफ. येस, आन्सर इज सेकंड. मग बाकी आन्सर का नाही आहेत? इट एनकरेजेस पीपल टू कॉन्स्टंटली एक्सपांड देअर डिजिटल प्रेझेन्स. नाही, याच्या अपोजिट आहे पॅसेज मधील. मॉडर्न टेक्नॉलॉजी शुड बी अवॉइडेड एंटायरली. तो म्हणत नाही पूर्ण एंटायरली अवॉइड करा, म्हणजे हा अपोजिट आहे पॅसेज मध्ये दिलं त्याच्या. की अनलिमिटेड स्क्रीन टाइम इज नेसेसरी. नाही, बिलकुल नाही. इट्स की पीपल शुड इन्क्रीज द नंबर ऑफ नोटिफिकेशन. काही संबंध नाही. आन्सर इज सेकंड. पुढे बघा आता. तो म्हणतो की डॉक्टर मॅकलॉडचं म्हणणं काय की अटेन्शन फ्रॅक्चर्स मग काय होतं? काहीतरी निगेटिव्ह होतं. आता इथे नो मेजरेबल इफेक्ट हे तर नाहीये. कॉन्सन्ट्रेशन फ्रॅगमेंट करतात थ्रू आउट द डे. आपला डिफोकस वीक होतो, क्रिएटिव्हिटी कमी होते. येस, हे आहे. आन्सर इज फोर्थ. वाय डू मेनी पीपल फील लोनली डिस्पाइट हॅव्हिंग न्यूमरस डिजिटल कॉन्टॅक्ट? का लोनली फील करतात लोक? बरोबर आहे, कारण की ऑनलाईन इंटरॅक्शन्स हे ब्रीफ असतात, इमोशनल लिमिटेड असतात. बरोबर आहे, इन पर्सन पेक्षा. डेफिनेटली आन्सर इज फोर्थ. हा तो प्रश्न तुम्ही पॅसेज न वाचता सॉल्व्ह करू शकता रे, हे असे प्रश्न. थोडंसं लॉजिक वापरा, एक्झाम मध्ये फोकस करा. मेन गोल काय आहे 30 डे डिजिटल डिक्लेटरचा? युजरला एनकरेज करणं की ऑनलाईन ऍक्टिव्हिटी वाढवा? नाही, हे तर अपोजिट आहे. परमनंटली डिलीट ऑल डिजिटल? नाही, तो म्हणतो सिलेक्टिव्हली यूज करा. टेम्पररी रिमूव्ह नॉन एसेन्शियल ऍप्स. ऑब्झर्व करू शकतो आपण रिड्यूस डिजिटल स्टिम्युलेशन. यस, आन्सर इज थर्ड. कुठला बेनिफिट फॅमिलीजला एक्सपिरियन्स होतो जर डिजिटल बाउंड्रीज ठेवल्या तर? बरोबर आहे, ठीक आहे. बघा, बेटर कम्युनिकेशन होतं, इम्प्रूव्ड स्लीप क्वालिटी होते, काम हाऊम अटमॉस्फिअर म्हणजे पीसफुल होतं. येस, आन्सर इज थर्ड. एक्झाम मध्ये पण असे प्रश्न तुम्हाला येतील जे सोपे असतील, पण तुम्ही घाबरून ते क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही, कारण की पॅसेज मोठा दिसेल, लेंदी, आणि त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते पण लांब लांब दिसतील, म्हणून तुम्ही थोडं घाबराल. पण प्लीज घाबरू नका, क्वेश्चन्स कॅन बी सॉल्व्ड इझिली. कुठलं क्रिटिसिझम करतात अपोनंट्स? शेवटी ना क्रिटिक्स म्हणतात की डिजिटल मिनेबलमुळे काय होईल, आजकाल तर रिलाय राहावं लागतं टेक्नॉलॉजीवर, मग ते कमी होईल त्यांची इफ अनरिअलिस्टिक आहे म्हणतात ते. मॉडर्न वर्क डिपेंड्स हेवीली ऑन डिजिटल टूल्स. तिकडे रिलायन्स वापरले, डिपेंड्स वापरले. आन्सर इज सेकंड. कुठला मेसेज पॅसेज देतो अल्टिमेटली कन्वे करतो? पीपल शुड रिमूव्ह ऑल टेक्नॉलॉजी. नाही, हे तर कम्प्लिटली एक्स्ट्रीम आहे. थॉटफुल, इंटेन्शनल अँड बॅलन्स्ड यूज ऑफ टेक्नॉलॉजी डेफिनेटली आहे. आन्सर इज सेकंड. आता याच्यामध्ये यूज केलाय ह्या वर्डचा एलिमिनेट. तो म्हणतो एलिमिनेट करा टूल्सचा यूज. एलिमिनेट करा म्हणजे यूजला स्टॉप करा म्हणतोय तो. बरोबर आहे, एलिमिनेट करा म्हणजे स्टॉप करा. बरोबर आहे, डिस्ट्रॉय करा नाही बघा, स्टॉप करा. काउंटर म्हणजे अपोज करणे. काउंटर म्हणजे अपोज करणे, त्याच्या अपोजिट सपोर्ट करणे. आन्सर इज 5. ठीक आहे. आता हा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये 3 वर्ड दिलेत: सस्टेन, आर्बिट्ररी, कॉर्डियल. त्यांनी विचारले की प्रत्येक वर्ड मध्ये त्याचा यूज आहे वाक्यामध्ये. यातले कुठले जे वर्ड आहेत हे चुकीचे, कुठले बरोबर? त्यांना चुकीचे विचारला असं समजा आपल्याला. बरोबर आहे, यात कुठला चुकीचा वापर केला किंवा योग्य वापर केलाय, करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? आता आपण बघूया करेक्ट का इनकरेक्ट. आता आपण फक्त बघू, इकडे बघा. आता द कंपनी स्ट्रगल टू सस्टेन इट्स रॅपिड ग्रोथ. ग्रोथला सस्टेन करणं, पुढे नेणं. येस, इथं करेक्ट आहे. जर आपलं करेक्ट पाहिजे असेल, कुठे करेक्ट दिलाय, ऑप्शन हे कटलं, हे कटलं. जर इनकरेक्ट दिलाय असं असेल, कुठला इनकरेक्ट आहे असं विचारलं असेल, बरोबर आहे, प्रश्न दोन्ही प्रकार विचारला जाऊ शकतो. कुठलं इनकरेक्ट आहे तर हे ऑप्शन मध्ये येणार नाही, म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, असं होऊ शकतं. बघा आता, जज मेड अन आर्बिट्ररी डिसिजन. मे बी तुम्हाला आर्बिट्ररीचा अर्थ माहित नाहीये, सोडून द्या, पुढे जा. डिस्पाइट देअर पास्ट डिसएग्रीमेंट द टू लीडर्स मेंटेन अ कॉर्डियल रिलेशनशिप. हे खूप वेळेस ऐकलं तुम्ही, क्लासमध्ये पण आपण बऱ्याच वेळेस घेतलंय कॉर्डियल वर्ड. हा हे करेक्ट यूज आहे. जर तुम्हाला करेक्ट यूज सांगायचं आहे, बरोबर आहे, तर ए आणि सी. बरोबर आहे. इनकरेक्ट यूज सांगायचा आहे तो ओनली बी. कारण की आर्बिट्ररी डिसिजन आफ्टर केअरफुली एक्झामिनिंग. जर केअरफुली एक्झामिन केलं तर आर्बिट्ररी म्हणजे रॅन्डॉम डिसिजन कसं देईल तो? हे चुकीचं आहे बी वाक्य.
जर असं असेल की वाक्य कुठलं चुकीचं आहे तर ओनली बी. कुठलं बरोबर आहे तर ए अँड सी यायला पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला विचारायचं कुठलं चुकीचं आहे तर ओनली बी इज द आन्सर. कन्व्हिनियंट, डिटोरिएट, असर्टिव्ह. आता आपलं तुम्हाला हे माहिती आहे, कन्व्हिनियंट वर्ड माहिती तुम्हाला. डिटोरिएट म्हणजे खालावणे, हेही तुम्हाला क्लासमध्ये झालेलं आहे आपला. असर्ट करणे, असर्टिव्ह सेंटेन्स, हो, येस, कॉन्फिडंट. ठीक आहे. न्यू ऑनलाईन प्लॅटफॉर्म इज कन्व्हिनियंट फॉर युजर्स as it requires a lot of lengthy and complicated verifications. कॉम्प्लिकेटेड आणि लेंदी आहे तर कन्व्हिनियंट कसं होईल ना. तर कन्व्हिनियंटचा यूज इथं चुकीचा आहे. मग हे ऑप्शन ए चुकीचं जर पाहिजे असलं आपल्याला तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. एक ए अँड बी किंवा ए अँड सी. विथ टाइमली रिपेअर, जर टाइमवर रिपेअर केले, क्वालिटी ऑफ द हिस्टॉरिक मॉन्युमेंट विल कंटिन्यू टू डिटोरिएट. जर टाइमली रिपेअर केले तर खराब होईल. चुकीचा वापर आहे. इथं चुकीचा वापर आहे. दोन्ही ए आणि बी दोन्हीमध्ये चुकीचा वापर आहे. आपण सी बघूया. द कोच एनकरेज द शाय प्लेयर्स टू बिकम मोर असर्टिव्ह. येस, पॉझिटिव्ह. येस, हा करेक्ट यूज आहे. मग जर आपला हे विचारलं कुठला करेक्ट आहे, ठीक आहे, कुठला करेक्ट आहे विचारलं तर हा आन्सर ओनली सी येईल. कुठला इनकरेक्ट विचारलं तर आन्सर ओनली ए अँड बी येईल. मग आन्सर इज फर्स्ट. जस्टिफाय, ॲडव्हर्स, सबस्टॅन्शियल. बघा आता जस्टिफाय तुम्हाला माहिती आहे, ॲडव्हर्स म्हणजे अपोजिट माहिती तुम्हाला, सबस्टॅन्शियल म्हणजे भरपूर हे माहिती आहे तुम्हाला. स्पोक्स पर्सन फेल्ड टू जस्टिफाय द कंपनीज पॉलिसी चेंजेस ॲज हिज एक्सप्लेनेशन लॅक्ड क्लॅरिटी. येस, करेक्ट आहे. जस्टिफाय नाही करू शकला, क्लॅरिटी नव्हती त्याच्याकडे. हे करेक्ट यूज आहे एचा. जर रॉंग यूज पाहिजे असेल तर हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. ठीक आहे. द मेडिकेशन वॉज कंटिन्यूड बिकॉज इट हॅड ॲडव्हर्स इफेक्ट्स. नाही, कंटिन्यू केलं कशामुळे, ॲडव्हर्स इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट असल्यामुळे कंटिन्यू केलं का, होऊ शकत नाही. म्हणजे इथं चुकीचा यूज आहे. इथं बरोबर, इथं चुकीचं आहे. जर आपल्याला चुकीचं पाहिजे असेल तर ऑप्शन हे कटलं, हे कटलं. ठीक आहे. द न्यू स्कॉलरशिप प्रोव्हाइड सबस्टॅन्शियल फायनान्शियल सपोर्ट टू स्टुडंट्स फ्रॉम रिमोट. यस, हे पण करेक्ट आहे. म्हणजे ए करेक्ट आहे, सी करेक्ट आहे. ए आणि सी दोन्ही करेक्ट आहे. आपला फक्त इनकरेक्ट पाहिजे तर आन्सर इज ओनली बी. बी मध्ये इनकरेक्ट वापर केलाय ॲडव्हर्सचा. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण आता. आता इथं कॉलमचा क्वेश्चन दिला, इकडे बघा आता. कसं दिलाय. द कमिटी हॅज युनानिमसली अप्रूव्ड पण होतं, ऍक्टिव्हली सपोर्टेड पण होतं, हायली डेडिकेटेड पण होतं. आता काय करावं. द कमिटी हॅज हायली डेडिकेटेड बाय हर कोचेस. म्हणजे 1A तर होत नाही. कमिटी हॅज युनानिमसली अप्रूव्ड अ न्यू पॉलिसी टू इम्प्रूव्ह ट्रेनिंग स्टँडर्ड. बस हे होतं बघा. 1B1. 1B1 इथं आहे, इथं आहे. ओके, इथं बघू आता. द यंग ॲथलेट वॉज हायली डेडिकेटेड बाय हर अर्थ नाही, वॉज ऍक्टिव्हली सपोर्टेड स्टाफ अँड द ऑर्गनायझेशन हॅज actively supported staff and resources has by her coaches for her. The young athlete was actively supported by her coaches for her. 2C2, 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 2C2 इथं आहे. आन्सर इज 5. मग 3A3 येणारच डेफिनेटली. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण आता. असाही प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो तुम्हाला कॉलमचा. इकडे बघा आता. द कॉन्फरन्स एम्स टू हायलाइट. इथं पक्क आहे म्हणजे 1C येणार. 1C इथं आहे, 1C इथं आहे, 1C इथं आहे. हे कटलं. 1C इथं पण आहे. बघा. एम टू हायलाइट द लेटेस्ट डेव्हलपमेंट. हायलाइट द स्टुडंट्स होणार नाही. स्टुडंटला हायलाइट कशी करायला ती. ओके, हे होऊ शकतं. 1C2, 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 1C2 तीन ठिकाणी. द इंटर्न्स वेअर एनकरेज्ड. नाही. द प्रिन्सिपल स्ट्रॉंगली एनकरेज्ड द स्टुडंट्स. हा 2B3 इथं आहे. आन्सर इज 3rd. दुसरा पर्याय ना 3A1 आहे ना. कुठलं. द इंटर्न्स वेअर रिमाइंडेड द रिस्पॉन्सिबिलिटीज बिफोर इव्हेंट बिगॅन. ठीक आहे. बरोबर. 3A1. यस, आन्सर इज 3rd. ठीक आहे. पुढे बघा आता. हा आहे पॅसेज. तो म्हणतो आता इन्फॉर्मेशन बेस्ड आहे. बघा. इन्सेक्ट्स हॅव अर्न्ड सच अन अनफ्लॅटरिंग रेप्युटेशन ॲज द स्टिंक बग. आता स्टिंक म्हणलं वास येणारा. ठीक आहे.
हा स्टिंग बग्स आहे फॅमिली पेंटनमिडे. ओके. कॅन बी फाउंड इन गार्डन फार्म्स वगैरे दिसत होतो. ठीक आहे. त्यांचं फेमस कोण आहे त्याच्यामध्ये स्टिंग बग हा नेटिव्ह आहे ईस्ट एशियाचा आणि हा मेजर इन्व्हेजिव्ह स्पेशीज झाले नॉर्थ अमेरिकेमध्ये. बरं, हे ट्रू बग्स आहेत तो म्हणतो. पिअर्सिंग स्टक माउथ पीसेस. ओके ओके, एक मिनिट. ओके. rather than chewing jaws. बरं, ठीक आहे. They feed mainly on fruits, vegetables, ornamental plants. Okay. Draw out the sap. त्यांची फिडिंग हॅबिट, डिस्कलरेशन होतं, डिफॉर्मिटी होतात, प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप होतो, अशा गोष्टी होतात. ऍपल ऑर्कॅड्स हे वगैरेना जास्त फेवरेट आहे त्यांचा. बरं, डिफेन्स मेकॅनिझम हा गच्चा ओडोर आहे, ते रिलीज करतात. बरोबर आहे. हे केमिकल शील्ड म्हणून वापरतात ते. मिक्स ऑफ रॅन्सिड एलिमेंट्स वगैरे, घाण वास होतं. बस एवढंच कळलं आपलं. बस काही सायंटिस्ट स्टडी करतात की हे सेम ओडर कशासाठी, पोटेन्शियलसाठी, कशाच्या, यूज इन पेस्ट मॉनिटरिंग ट्रॅप्स. बरं, त्या ओर्डरचा ते उपयोग करणार आहेत. ओके, ट्रॅप्स मध्ये. बरं, कोल्ड मंथ मध्ये हा वार्मथ बघतो, प्रोटेक्शन बघतो, हाऊस मध्ये जातो. ठीक आहे. विंडो फ्रेम्स वगैरे वगैरे ते हार्मलेस असतात, पण इरिटेट होऊ शकतात त्याच्यामुळं, आणि त्यांच्या रॅपिड स्प्रेडमुळं सर्च फॉर सेफ वेज टू मॅनेज देअर पॉप्युलेशन. बरं, असं बघताय सायंटिस्ट सध्या. चला, स्टिंग बग विषयी मॅसेज आहे हा. ओके, पहिलं, व्हॉट इज द मेन रिझन स्टिंग बग्स आर कन्सिडर्ड प्रॉब्लेमॅटिक टू ह्युमन्स? कशामुळं? इरिटेटिंग आहेत ते. देअर फीडिंग हॅबिट्स डॅमेज फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स लीडिंग टू ऍग्रिकल्चर लॉस. यस, आन्सर इज फोर्थ. बरोबर आहे. पेट्स लाईफ स्टाफचं काही दिलं नाही, वॉटर सोर्सेस काही दिलं नाही याच्यामध्ये, रॅपिडली ते काय डिझीज तर कुठे दिलं नाही याच्यामध्ये उल्लेख. बरोबर आहे. खूप कन्झ्युम करतात लार्ज क्वांटिटीचा ह्युमन फूड नाही, ह्युमन फूड खात नाहीत ते. आन्सर इज फोर्थ. स्टिंग बग्स हे ट्रू बग्स कशामुळे आहेत? तो म्हणतो की ते त्यांचे पिअर्सिंग सकिंग माउथ पार्ट्स आहेत, रादर दॅन च्युइंग जॉज. यस यस, आन्सर इज सेकंड. कुठला रोल हा ओडोर प्ले करतो त्यांच्या सर्व्हायव्हल मध्ये? ते त्यांना डिफेन्स म्हणून वापरतात, ते डिफेन्सिव्ह मेकॅनिझम. आन्सर इज थर्ड. सगळा इन्फॉर्मेशन बेस्ड पॅसेज आहे. पुढे दिलंय, कुठले फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राइब करतात ब्राऊन मार्मोरेटेड स्टिंग बग? डायरेक्ट दिले ना, इट इज अ इन्व्हेजिव्ह स्पीशीज फ्रॉम ईस्ट एशिया, नॉर्थ अमेरिकेत आलाय, तो वरती दिलेला आहे. आन्सर इज फर्स्ट. ह्युमन काय यूज करतो स्टिंग बगला? बरोबर आहे. ओके, ते म्हणतात की ते आपण पेस्ट कंट्रोल, डिझीज कंट्रोल मध्ये वापरू शकतो. कुठे दिलेलं हे? फॉर युजिंग पेस्ट मॉनिटरिंग ट्रॅप्स. येस, आन्सर इज सेकंड. स्टिंग बग विषयी काय, कोल्डर मंथ मध्ये काय करतात? बरोबर आहे. कोल्डर मंथ मध्ये दे सीक वार्मथ इनसाइड ह्युमन हाऊसेस वेर दे गॅदर इन प्रोटेक्टेड कॉर्नर्स. येस, आन्सर इज फोर्थ. पॅसेज डायरेक्ट दिले, तुम्ही पाहून सॉल्व्ह करू शकता. कुठला ऍटिट्यूड आहे पॅसेज कर्मी करतो टुवर्ड्स स्टिंग बग्स? ठीक आहे. बघा आता, ऑथर पोर्ट्रे स्टिंग बग्स प्युअरली ॲज डेंजरस पेट्स. नाही, बिलकुल नाही. डेंजरस म्हणून करत नाही तो. दॅट स्टिंग बग्स आर ऍग्रिगेटेड न्यूसन्सेस बट प्रेझेंट देम विथ अ बॅलन्स्ड, हायलाइटिंग बोथ द निगेटिव्ह अँड पोटेन्शियल. ओके, यस, आन्सर इज सेकंड. ओनली बी आन्सर आहे त्याचं. ठीक आहे. आता हा क्वेश्चन बघा. द प्रोफेसर एनकरेज स्टुडंट्स. आता काल काय झालं होतं की काल टेस्टमध्ये काही क्वेश्चन चुकलेले होते, ते मी पुन्हा व्यवस्थित केलेत. ठीक आहे. काही क्वेश्चन चुकले होते, आन्सर की पण चुकली होती. मग ते मी पुन्हा त्याला इम्प्रूव्ह केलं आणि ते पुन्हा नंतर चेंज झाले ते. ठीक आहे. तर ते जरा बघून घ्या, व्यवस्थित चेक करून घ्या. स्टुडंट्स टू प्रेझेंट देअर आयडियाज इन अ डॅश मॅनर सो दॅट द डिस्कशन रिमेन डॅश अँड प्रोडक्टिव्ह. म्हणजे इथेही पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे, इथेही पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे. यू अप्रिशिएटेड द ऑथर्स. पॉझिटिव्ह, दोन्हीकडे पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे, म्हणजे लिमिटेड येणार नाही. ठीक आहे. हेजिटंट येणार नाही, ब्रीफ येणार नाही, ऍबस्ट्रॅक्ट निगेटिव्ह वर्ड आहे हा येणार नाही. एक तर इमोशनल काम किंवा कन्साइज फोकस्ड. आता मला सांगा, आयडियाज इमोशनल मॅनर मध्ये रायटिंग इमोशनल आहे असं म्हणू शकत नाही ना आपण. इमोशनल रायटिंग असते का? आन्सर इज फोर्थ, कन्साइज फोकस्ड. द न्यू पॉलिसी वॉज इंट्रोड्यूस टू डॅश ट्रान्सपरन्सी दो इट्स इनिशियल रिसेप्शन रिमेंड डॅश. ओके ओके, इथं पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे. अवॉइड येत नाही, रिड्यूस येत नाही, डिसमिस येत नाही, वीकन येत नाही. आन्सर इज फर्स्ट. इवन द प्लॅन अपियर डॅश ऑन पेपर, टीम स्ट्रगल टू डॅश इट विदिन द. इथं पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे, पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे. कॉम्प्लेक्स येत नाही, अनरिअलिस्टिक येत नाही.
प्रॅक्टिकल येऊ शकतो, रिजिड येत नाही, वेग येत नाही, फक्त थर्ड. ठीक आहे. फेल टू एक्झिक्यूट इट इफेक्टिव्हली. येस. ॲथलेटिक परफॉर्मन्स वॉज डॅश बाय लिंगरिंग इंजुरी. इंजुरी काय होईल, तो निगेटिव्ह होईल ना. शेप होणार नाही, मॉनिटर होणार नाही, सपोर्ट होणार नाही, एलिव्हेट होणार. आन्सर इज हिंडर्ड. चला आता इथे बघा. आता ॲज अ रिझल्ट द नंबर ऑफ वर्कप्लेस ऍक्सिडेंट्स मेजर थ्रू मंथली सेफ्टी ऑडिट्स डिक्लाइन शार्पली अक्रॉस ऑल ऑपरेशन. डिक्लाइन झाले ॲज अ रिझल्ट. कशाच्या रिझल्टमुळे. ठीक आहे. बरं. दिस एनकरेज द मॅनेजमेंट टीम टू अलोकेट ऍडिशनल फंड्स. कशामुळे तरी ते एनकरेज झाले अलोकेट करायला फंड्स. एक्सटेंडिंग द सेफ्टी प्रोग्राम. काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टीमुळे झाले. बरोबर आहे. आणि इथे दिले डिक्लाइन झाले काय, सेफ्टी ऑडिट्स मध्ये वर्कप्लेस ऍक्सिडेंट दिसून आले आणि त्यामुळे एनकरेज झाली मॅनेजमेंट टीम अलोकेट ऍडिशनल फंड. असं होऊ शकतं. बरं. डिस्पाइट द हेजिटेशन. आधी हेजिटेशन कुठेतरी पाहिजे. इनिशियली मॅनेजमेंट शोड हेजिटेशन. येस. डी आणि सी ची पेअर होते. ठीक आहे. आता मला पाहायचं डीसीची पेअर स्टार्टचं वाक्य कुठलं येतं. द प्रोग्राम स्टार्टला येणार नाही, अल्टिमेटली स्टार्टला येणार नाही. स्टार्टला फक्त डी येऊ शकतं. द नाही, दिस येत नाही, ॲज अ रिझल्ट येत नाही, डी येतं. म्हणजे आपल्या स्टार्टला डीसी भेटले. आता डीसी भेटल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता वेदर आय वॉन्ट टू सॉल्व्ह ओनली 2 क्वेश्चन्स अँड गो हेड, किंवा तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. पुढे बघा. आता द प्रोग्राम इन्क्लुडेड. हा प्रोग्राम कुठला आहे, हा दिलाय ना. द बोर्ड अप्रूव्ड अ कम्प्रेन्सिव्ह सेफ्टी प्रोग्राम. म्हणजे सीच्या नंतर ई आहे. बरोबर आहे. आणि याची पेर होती कुठली, ए आणि बी ची. डिस्क्राइब द मॅनेज. ए बी ची पेर पुढे लिहू आपण. आणि अल्टिमेटली हे वाक्य एफ लास्ट लाईन. आन्सर आपलं डीसीई ए बी एफ. चेक करून घ्या तुम्ही तुमचं काय चुकलं ते. बरं. आता इथे एरर विचारल्यात. कुठे एरर आहेत. द सिरीज ऑफ लेक्चर्स ऑन क्लायमेट अडॅप्टेशन वेअर नाही, वॉज पाहिजे. कारण की आपण बोलतोय कशाविषयी, सिरीज विषयी. ठीक आहे. सिरीज आहे ना, एकच आहे सिरीज. वेअर इथं वॉज पाहिजे. म्हणजे इथे एरर डेफिनेटली आहे. इथं जर डेफिनेटली एरर आहे तर 3 ए 3 ठिकाणी. बरोबर आहे. कमिटी मेंबर्स युनानिमसली अग्रीड दॅट द प्रपोजल वॉज थोरोली रिसर्च अँड क्लिअरली स्ट्रक्चर्ड. इथे एरर नाहीये, नो एरर. इथे एरर आहे. ए मध्ये आहे, बी मध्ये नाहीये. आता समजा तुम्हाला विचारले की कुठे एरर आहे. ठीक आहे. तर सरळ सरळ बी मध्ये एरर नाही म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. आणि ए मध्ये एरर आहे म्हणजे हे ऑप्शन कटलं. आन्सर इज ए अँड डी. डी मध्ये काय बघू आपण. द रिजनल ऑफिस अलॉंग विथ देअर सॅटेलाइट ब्रांचेस इज वर्किंग ऑन अ रिवाइज्ड इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी फॉर द नेक्स्ट क्वार्टर. ना इथं एक्झाम मध्ये इज वर्क काहीतरी दिलेलं आहे. बरोबर आहे. इथं ऍक्च्युअल एक्झाम मध्ये मला वाटतं एडी आन्सर दिलं. एकदा चेक करून घ्या. मी पण एकदा चेक करून घेतो. आन्सर फर्स्ट असलं पाहिजे, ओनली ए अँड डी. ठीक आहे. शी एक्सप्लेन दॅट शी विल बी प्रेझेंटिंग द रिवाइज ड्राफ्ट टुमॉरो इव्हन दो शी अर्लियर स्टेटेड. शी एक्सप्लेन दॅट शी विल बी नाही, शी वुड बी ना. कारण आपण पास्ट विषयी बोलतो, एक्सप्लेन्ड. बरोबर. तर ए मध्ये डेफिनेटली एरर आहे. द रिसर्च टीम वर्कड मेटिक्युलसली पाहिजे. तर ए आणि बी दोन्ही मध्ये पण एरर आहे. ए बी दोन्ही मध्ये एरर आहे. बाय द टाइम द ऑडिटर्स अराइव्ड द फायनान्शियल स्टेटमेंट्स हॅड ऑलरेडी बीन अपडेटेड टू रिफ्लेक्ट द करेक्टेड फिगर्स. हे करेक्ट वाक्य आहे. ए बी इनकरेक्ट आहे, सी करेक्ट. इनकरेक्ट. ओके. पुढे बघू. द प्रोजेक्ट प्रपोजल इन्क्लूड्स अ कॉम्प्रेहेन्सिव्ह आउटलाइन दॅट इज बोथ फिजिबल अँड स्ट्रॅटेजिकली अलाइन्ड विथ द ऑर्गनायझेशन लॉंग टर्म गोल. इथे एरर नाहीये म्हणजे आन्सर इज ओनली ए अँड बी. ठीक आहे. त्याच्यामध्ये एरर आहे, आपल्याला एरर फाइंड करायचे ना. नायदर ऑफ द मॅनेजर्स, दोन्हीपैकी एक, who attended the conference was satisfied with the proposed operational model. यात कुठलीच एरर नाही म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. आन्सर ओनली सी. नाही ना. ए अँड बी पाहिजे ना आपल्याला. ए अँड सी पाहिजे. सॉरी. ओके. एरर पाहिजे ना. ए मध्ये एक्सेप्शन क्लिअर एक्सप्लेनेशन
that help the participants grasp even most technical aspects of the topic. Those whom are seeking, हे इथे एरर आहे. एक काय केलं काय डिटेल सी मध्ये डेफिनेटली आन्सर ओनली सी यायला पाहिजे. ए बी डी काहीच नाही पाहिजे, आन्सर ओनली सी पाहिजे, कारण फक्त सी मध्ये एरर आहे, बाकी कुठेही एरर नाहीये. बरोबर, आन्सर इज ओनली सी. द डायरेक्टर एम्फसाइज दॅट द टीम मस्ट सबमिटेड, फक्त सबमिट पाहिजे, इथे एरर आहे ए मध्ये. बरोबर आहे, मग हे ऑप्शन कटलं, ऑप्शन कटलं. द ॲथलेट्स परफॉर्म्ड रिमार्केबली वेल डिस्पाइट द अनफेवरेबल वेदर कंडिशन्स अँड लिमिटेड प्रिपरेशन टाइम. बरं ठीक, इथे एरर वाढत नाहीये. द पॉलिसी वॉज इम्प्लिमेंटेड, सेव्हरल डिपार्टमेंट्स हॅव consistently reported improved efficiency and reduced processing times. इथं पण एरर नाहीये. The newly installed sensors provide accurate readings even in environments where traditional devices fail to function properly. कुठेतरी एरर आहे याच्यामध्ये, मग फक्त ए मध्येच एरर असणार इथं, ओनली ए आन्सर पाहिजे फर्स्ट. बरं इकडे बघा आता, while referred the new policy, इथं वर्ड्स आहेत ना, जंबल्ड आहेत. नेक्स्टली प्रेझेंटिंग टू द एव्हॅल्युएशन, नाही व्हाईल ना, व्हाईल म्हणजे चालू असताना, चालू असताना म्हणजे आयएनजी पाहिजे मला. मेन्शन आयएनजी नाही, प्रोग्रेस आयएनजी नाही, फक्त प्रेझेंटिंग मध्ये आयएनजी. तर स्टार्टला प्रेझेंटिंग पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. बरं, मेन्शन्ड रेफर्ड, बघा आता प्रेझेंटिंग टू, टू आहे इथं, रेफर टू होतं, मेन्शन टू होत नाही. मेन्शन फक्त मेन्शन, रेफर टू असतं नेहमी. आन्सर इज फोर्थ, ही करेक्ट सिक्वेन्स आहे. पुढे बघा, ड्युरिंग द लॉंग स्ट्रॅटेजी मीटिंग द डायरेक्टर अटेम्प्टेड टू evaluate certain sections of the document, but several members insisted that the team should first revise the previous draft. बरोबर वाटायला, रिव्ह्यू अ फ्यू आयडियाज विदाउट प्रॉपर अप्रुव्हल. रिव्ह्यू अ फ्यू आयडियाज विदाउट प्रॉपर अप्रुव्हल, चित्र वाटायला. प्रॉपर अप्रुव्हल घेतल्याशिवाय काय करू शकत नाही आपण, इम्प्लिमेंट, इम्प्लिमेंट. बरोबर आहे. इम्प्लिमेंट ना, मग नंतर आहे टू एक्झाम मध्ये काहीतरी वेगळंच. मला एवढं पक्क माहित आहे की प्रपोज टू डॅश द एंटायर प्रोसेस अगेन, तर इथं रिव्ह्यू पाहिजे आपल्याला. इम्प्लिमेंट द एंटायर प्रोसेस, इम्प्लिमेंट, इम्प्लिमेंट इथं पाहिजे, 3 नंबरला इम्प्लिमेंट पाहिजे. बरोबर आहे. आणि शेवटी रिवाइज द होल प्रोसेस पाहिजे का, आणि इथं ऑप्शन मी थोडे चुकीतलेले काही. ओके ओके, स्टार्टला तर इव्हॅल्युएट येत, evaluate certain sections of the document, but several members insisted that the team should first revise the previous draft. नाही, evaluate the first draft पाहिजे ना. थांबा, हे थोडंसं घोळ झाला एक्झाम मध्ये. मी काय क्वेश्चन्स कसा तयार केला ते लक्षात नाही माझ्या, कारण की मी जे ऑप्शन्स तयार केले ते एकदा बघू नंतर आपण, ठीक आहे, उद्याच्या सेशन मध्ये बोलतो त्याविषयी मी. चला पुढे जाऊ आपण आता. इथं मात्र क्लिअर आहे बघा, आता इथे दिलंय, then shifted well-being, the consultant began by discussing the simple patterns behind employees' fatigue, then shifted unexpectedly to a critical policy issue that was hardly relevant. हार्डली रेलेव्हंट म्हणजे एकदम निगेटिव्ह आहे, मग ते क्रिटिकल कसं काय असेल? मग ती क्रिटिकल नाही, मायनर पाहिजे ना. ते मायनर आपल्याला सेकंड प्लेसला पाहिजे. सेकंड प्लेसला मायनर इथं आहे, इथं आहे, बाकी 2 ठिकाणी नाही. ऑप्शन कटलं. By mentioning surprisingly complex recommendation that could easily be implemented. Easily be implemented म्हणल्यावर कॉम्प्लेक्स, सिंपल पाहिजे ना, इथं सिंपल शेवटी यायला पाहिजे. आन्सर इज फर्स्ट, कॉम्प्लेक्स, क्रिटिकल, मायनर आणि सिंपल. आता हाऊएव्हर बघा, इथे त्यांनी विचारले कुठले 2 वाक्य मिळून, कुठले 2 वाक्य मिळून हाऊएव्हर ला मध्ये येऊ शकतं किंवा हाऊएव्हर त्याला जोडू शकतं, मग ते मागे पुढे कुठले का असणार. ठीक आहे, आता इकडे बघा, इथे काय दिले, द रिसर्च टीम कम्प्लीटेड द अनालिसिस अहेड ऑफ शेड्यूल अँड सबमिटेड द रिपोर्ट टू द रिव्ह्यू कमिटी. पॉझिटिव्ह घडलं काहीतरी. इनिशियल हायपोथेसिस वॉज स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय द मल्टिपल, दोघांचा काहीच संबंध नाही ए आणि बीचा. डिपार्टमेंट्स कम्प्युटर सर्व्हर क्रॅश्ड अनएक्सपेक्टेडली कॉझिंग डिलेज इन एव्हरी ऑनगोइंग प्रोजेक्ट. ओके, त्याचा काही संबंध नाही. द
टीम्स एफिशियन्सी अँड रेकमेंडेड देम फॉर अन इंटरनल अवॉर्ड. म्हणजे ए आणि डी होऊ शकतं, पण ए आणि डी जर झालं तर प्रॉब्लेम हाऊ एव्हर लावता येत नाही, कारण अपोजिट आपल्याला पाहिजे. रिसर्च टीमनं कम्प्युटर रिव्ह्यू सबमिट केला रिपोर्ट. हाऊएव्हर डिपार्टमेंटचं कम्प्युटर सर्व्हर क्रॅश झालं अनएक्सपेक्टेडली कॉजिंग डिलेज इन एव्हरी. ओके, ठीक. याचा आन्सर इज एसी. फायनल राउंड इंटरव्ह्यूचा वॉज पोस्टपोन अंटिल द एक्सटर्नल पॅनल कुड बी रिसेंबल्ड. ओके. कॅन्डिडेट सबमिटेड पोर्टफोलिओ विच इन्क्लुडेड डिटेल प्रोजेक्ट. दोघांचा काही संबंध नाहीये. ऑडिटोरियम रिमेन्ड एम्प्टी फॉर सेव्हरल अवर्स इन द आफ्टरनून. याचा काही संबंध नाहीये. मेजर पॉवर आउटेज अफेक्टेड इन द एंटायर administrative block early in the day. Since म्हणजे because a major power outage affected the entire administrative block early in the day, the final round of interviews was postponed until the external plan shall be reassembled. Yes, मग आन्सर डी ए येतं. डी ए म्हणजे हे एडी डी ए काही असतो तुमचं. आन्सर इज सेकंड. लास्ट वेरॅज म्हणजे अपोजिट्स. हा, एककडून हे आहे तर ते ना, आय वेंट आउट ऑफ माय वे टू हेल्प माय फ्रेंड वेरॅज he never helped me in the future. ठीक है, opposite. The northern campus recorded a significant rise. Southern campus experienced a noticeable decline. Opposite वाक्य लगेच करते. AC पाहिजे. Answer is first. चला, हे झाले आन्सर्स. आता तुम्हाला वाटत असेल की सर पटपट घेतायत, पण आता प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का, ते मला आवश्यक आहे. आता हे अनालिसिस तुमचं घेतलेलं आहे. आज पुन्हा दुसरं अनालिसिस, थर्ड टेस्ट अनालिसिस टाकेल मी. संध्याकाळी थर्ड टेस्ट तुमची अपलोड होईल. एक 7-7:30 वाजेपर्यंत अपलोड होईल आणि त्याच्या 1 तासानं मी दुसरं अनालिसिस जे आहे ते अपलोड करेन. उद्या सकाळी पुन्हा 8 वाजता आज तुम्ही थोडा टाइम इंग्लिशला द्या. उद्या सकाळी पुन्हा 8ला टेस्ट अपलोड करेल आणि 9 वाजता अनालिसिसला सुरुवात करेल. पण उद्याचं अनालिसिस हे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे. ओनली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये. चालेल. आय होप तुम्हाला फायदा होत असेल आणि खरोखर फायदा होत असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि विल मीट अगेन टुमॉरो इन द मॉर्निंग ॲट 9 o'clock. थँक यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे. टेक केअर.